माथेरान बंदचा दुसरा दिवस आहे। माथेरान करांडे येथील प्रवेशद्वार दस्तुरी नाका या ठिकाणी पर्यटकांची होत असलेली फसवणुकीकरता माथेरान बंदचं आंदोलन उभं केलंय। काल त्याप्रमाणे माथेरान बंद करण्यात आले होते। आज माथेरान बंदचा दुसरा दिवस आहे। प्रशासनाकडून अद्यापही कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही। कर्जतचे आमदार श्री महेंद्र थोरवे हे थोड्याच वेळामध्ये अधिकारी वर्गासह माथेरान करायची चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली। माथेरान बंदचा आज दुसरा दिवस आहे। त्या ठिकाणी पर्यटकांची लूट होत असल्याच्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या विरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे। माथेरान करांडे येथील प्रवेशद्वार दस्तुरी नाका या ठिकाणी पर्यटकांची होत असलेली फसवणूक याकरता माथेरान बंद आंदोलन उभं केलं आहे। काल त्याप्रमाणे माथेरान बंद करण्यात आले होते व आज माथेरान बंदचा दुसरा दिवस आहे। प्रशासनाकडून अद्यापही कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही। त्यामुळे कर्जतचे आमदार श्री महेंद्र थोरवे हे थोड्याच वेळामध्ये अधिकारी वर्गासह माथेरान करांची चर्चा करण्यासाठी आता येणार असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली। त्यामुळे चर्चेतून नेमका काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंद पाहायला मिळतोय। एक महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओढा असतो। पर्यटक मोठ्या संख्येने दररोज माथेरानला येत असतात आणि त्याच माथेरानमध्ये बंदचा आज दुसरा दिवस आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिलिंद कदम आपल्यासोबत जोडलेत। मिलिंद, खरं तर पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचं आणि आकर्षणाचं असं थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान आणि त्या ठिकाणी मात्र पर्यटकांची लूट होत असल्याच्या प्रकारावरून आंदोलन सुरू आहे। दुसरा दिवस आहे माथेरान बंदचा। ही लूट नेमकी कशी होत होती याबाबतची काय माहिती आहे? माथेरानची प्रवेशद्वार दस्तुरी नाका येथे अश्वपालक येणाऱ्या नवीन पर्यटकांना चुकीची माहिती देऊन जे माथेरानमध्ये अस्तित्वातच नाहीत 5 पॉईंटचा सर्कल अशा ठिकाणी आवाजच्या सवा दर आकारून त्यांच्याकडून पैसे वसूल करत होते। त्याच्या विरोधात माथेरानकर आक्रमक झाले आणि त्यांनी शेवटचा उपाय म्हणून माथेरान बंदची साथ दिली होती, ज्याचा आज दुसरा दिवस आहे। नक्कीच दुसरा दिवस आहे आणि आज दिवसभरात चर्चेच्या माध्यमातून काही मार्ग निघतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।